बीडचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सुद्धा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। धनंजय देशमुख हे अनेक मराठा आंदोलकांसह अंतरवली सराटीकडे रवाना झालेत। बीडच्या मस्साजोग मधून 15 वाहनं घेऊन ते जालन्यात दाखल होत आहेत। आरक्षणाच्या लढ्यात भाऊ संतोष देशमुख यांची उणीव जाणवत असल्याची भावना धनंजय देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली आहे। तर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख सुद्धा अंतरवली सराटीकडे रवाना झालेत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या या भावाची ही गाडी आहे। या गाडीवर आपण बघू शकता न्याय पाहिजे आणि चलो मुंबईचा जे पोस्टर्स आहेत ते लावण्यात आलेले आहेत। स्वतः धनंजय देशमुख माझ्यासोबत आहेत। काय सांगाल दादा, एकीकडे तुम्ही चलो मुंबईचा नारा देताय, दुसरीकडे न्यायाची मागणी देखील करताय। आम्ही ज्यावेळी जनजागृती करत होतो, छोटासा प्रयत्न करत होतो, त्यावेळेस रक्षण आणि आरक्षण या दोन्ही गोष्टीचा उल्लेख मी प्रामुख्याने करायचो। रक्षणासाठी देखील या सगळ्या लढ्याची गरज आहे आणि आरक्षणासाठी देखील या लढ्याची गरज आहे। तर आपण त्याच्यामध्ये सहभाग नोंदवून दादांसोबत अंतरवली सराटीतून मुंबईकडे आम्ही जात आहोत। साधारण मस्साजोग मधून किती गाड्या 9 पिकअप आहेत, 6 स्कॉर्पिओ आहेत आणि प्रायव्हेट गाड्या आहेत। असं मिळून जवळपास 200 लोक आमच्या मस्साजोग मधून मुंबईकडे निघत आहेत। आंदोलनासंदर्भात न्यायालयाने निर्णय दिला होता, ते दादांना रात्री सूचना देखील दिलेल्या आहेत आणि मार्गदर्शन देखील केलं आहे। त्यावर म्हणजे मी त्यांच्यापेक्षा जास्त काय बोलू शकत नाही। आज तुमचे भाऊ तुमच्या सोबत नाही, खूप मोठी कमी जाणवते, खूप मोठी उणीव दादा। आज माझा दादा नाही आहे याच्यामध्ये। या लोकांनी जे कृत्य केलेले आहे त्याची उणीव तर आयुष्यभरासाठी राहणार आहे। कुठल्या एका याच्यामध्ये राहणार नाही। एखाद्या विशिष्ट कामामध्ये, प्रत्येक कामामध्ये किंवा प्रत्येक चळवळीमध्ये आणि कुटुंबाला आयुष्यभराचं ते नुकसान झालेलं आहे, त्याच्यामुळे त्याची कधीच उणीव भरून येणार नाही। तुम्ही स्वतः जरांगे पाटलांसोबत मुंबईमध्ये बसला। आम्ही 29 म्हणजे आज, उद्या आणि परवा 29ला संध्याकाळी मला इकडे यावं लागणार आहे, कारण कोर्टाची तारीख आहे 30 तारखेला आणि 1 तारखेला माझ्या दादाचं मासिक आहे। त्याच्यामुळे मी परत येऊन पुन्हा जाऊन म्हणजे परत मुंबईला जाणार आहे आणि सगळं नक्कीच मस्साजोग मधून देखील मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जे आहेत ते मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत। NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, बीड।